अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। आज आपण गाणगापूर ह्या पवित्र क्षेत्री या ठिकाणी आलेलो आहे आणि तुम्हाला सर्वांना या ठिकाणी सांगू इच्छितो की मला काल भरपूर जणांनी विचारलं, मी ज्यावेळेस काल मठावरती होतो तर फक्त मठाचं दर्शन करून त्यांना वापस जायचं होतं। तर सर्वांना कळकळीची विनंती की ज्यावेळेस आपण मठावर दर्शनासाठी येतो तर आपण त्या ठिकाणी अवश्य संगमावरती सुद्धा त्या ठिकाणी दर्शनासाठी यावं। संगम म्हणजे काय तर या ठिकाणी मी आपल्याला दाखवतो, भीमा आणि अमरजा या दोन्ही नदीचा या ठिकाणी संगम झालेला आहे। असं हे संगमस्थान या ठिकाणी आहे। श्री नरसिंह सरस्वती मूर्ती या ठिकाणी यांचं जे स्थान आहे ते या ठिकाणी इथं आहे। आपण या ठिकाणी बघू शकता सर्व भावी भक्त या ठिकाणी पारायणासाठी येत असतात। मीही गेल्या 4 दिवसापासून या ठिकाणी आहे। माझंही 7 दिवसाचं या ठिकाणी गुरुचरित्राचं पारायण चालू आहे। त्यामुळं आपल्या सर्वांना कळकळीची विनंती आहे की आपण श्री क्षेत्र गाणगापूरला येऊ। तर गाणगापूरला आल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही अवश्य या ठिकाणी संगमावरती या। संगमावरती आल्यानंतर या ठिकाणी संगमावर स्नान करा आणि ह्या कल्पवृक्ष जो आहे औदुंबर वृक्षाला ठिकाणी आपण यथाशक्ती तुमच्या मनात जे काही इच्छा असतील त्या तुम्ही मागून त्या ठिकाणी प्रदक्षिणा माराव्या। देव करू आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा त्या ठिकाणी पूर्ण होत, हीच श्री गुरु दत्तात्रयांची चरणी प्रार्थना। आणि या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी खायचं काय हे या ठिकाणी व्यवस्था आपल्याला लवकरात लवकर मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।